आम्हाला संधी नाही दिली. यामध्ये भाषा विषय आमचा मेन डिसिप्लिन आहे, पण भाषेशी निगडीत असलेले 4 कंटेन यामध्ये आहे. एक आहे इतिहास, त्याला आपण हिस्ट्री म्हणतो. एक क्रोनॉलॉजी, त्याला आपण कालगणनाशास्त्र म्हणतो. त्यामध्ये इपिग्राफ्स आहे. आणि दुसरा जो कंटेन आहे त्याच्यामध्ये आहे भाषाविज्ञान. यामध्ये आपण मॉड्यूल काय डिझाईन करणार आहोत, तर विद्यार्थ्यांना एक कालगणना रेषा देणार आहोत. त्या कालगणना रेषेमध्ये अभिजात भाषा कशा स्वरूपाची होती याच्यामध्ये पहिलंच आपल्याला एक उत्तर मिळतं. तर वररुची आणि प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याचा एक आपण मॅपिंग तयार करणार आहोत. त्यानंतर दुसरा रेफरन्स कोणता असाय, तर तो नाणेघाटचा शिलालेखाचा रेफरन्स आहे, तो कोणी आम्ही दाखवलेला आहे. नंतर थर्ड कोणता आहे, तर त्यात अक्षी शिलालेख आहे. चौथा रेफरन्स कोणता असेल, तो लीळाचरित्र या नावाचा ग्रंथ आहे. 5वा रेफरन्स कोणता असेल, तर ज्ञानेश्वरी आहे. हे मुलांना आम्ही मॉडेलमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर याचं लर्निंग कसं करणार आहे, टीचिंग लर्निंग आमची स्ट्रॅटेजी काय असेल, तर मुलांना कथाकथनाच्या माध्यमातून किंवा एक व्हिडिओज आम्ही त्यांना दाखवू शकतो, केव्ज दाखवू शकतो की केव्जमध्ये इपिग्राफ काय स्वरूपात असू शकतो. त्याचबरोबर त्यांना आम्ही प्राचीन ग्रंथ दाखवणार आहोत, त्याला आपण गहा सप्तशती म्हणतो, की ज्याच्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हे सगळं केल्यानंतर त्याचं असाइनमेंट कसं घ्यायचं, तर आम्ही त्यांना प्रोजेक्ट पण देऊ शकतो. उदाहरणार्थ पसायदान यावरती थोडं पसायदान पाठांतर करून आणा, पसायदान एकत्र बसून ते म्हणा, यासारखं पण आम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी देऊ शकतो. त्याचबरोबर चर्चासत्र पण घेऊ शकतो. त्याचबरोबर आम्ही त्यांच्या टेस्ट पण त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी इन्क्लूड करू शकतो. आता याचं रिफ्लेक्शन काय करू शकतं, तर मराठी भाषा ही अभिजात भाषा